नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. त्याचं कारण आहे ज्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात ही सगळी निवडणूक होतीये ती पार्श्वभूमी. 2019 पासून जे वेगवेगळी सत्तांतर, स्थित्यंतर आणि उलटापालथी झाल्या त्या पार्श्वभूमीवर ही सगळी निवडणूक होतीये आणि याच निवडणुकीमध्ये ठरणार आहे खरी शिवसेना कोणाची. आणि ज्या मातीत हे ठरणार आहे ती माती आहे ठाण्याची, जिथून शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली. आणि त्याचमुळे या ठाणे जिल्ह्यातले कल्याण डोंबिवली मतदारसंघातले उमेदवार, खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या मुलाखतीत. धन्यवाद विलासजी. महाराष्ट्राला अपेक्षा होती श्रीकांतजी की ही लढाई ठाकरे विरुद्ध शिंदे अशी होईल, कारण तुम्हाला चॅलेंज दिलं गेलं होतं आदित्य ठाकरेंकडून की मैदानात मी उभा राहणार आहे. पण असं काय झालं की ही लढाई तशी दिसली नाही? आंबेडकर तर असं म्हणतायत, प्रकाश आंबेडकर, की फिक्सिंग झाली आहे. खरं काय? बघा विलासजी, मला वाटतं आम्ही निवडणूक जी आहे ती निवडणुकीप्रमाणे लढतो. समोर कोण उभा आहे तो बघा तुल्यबळ आहे किंवा तो तुल्यबळ नाही आहे, वीक आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून इलेक्शन प्रमाणे लढलं पाहिजे, पूर्ण ताकदीने लढलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न कोणी चॅलेंज दिला, मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हा प्रश्न विलासजी तुम्ही त्यांना पहिला विचारला पाहिजे की ज्यांनी चॅलेंज दिलं की बाबा ठाण्यातून उभं राहणार, कल्याणातून उभं राहणार, आता कुठे गेले, कशाला गेले, का गेले? टाळलं असं वाटतं तुम्हाला फेस टू फेस होणं? बघा, मला वाटतं की हा जो प्रश्न आहे तुम्ही त्यांना जर विचारला प्रॉपरली तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सविस्तर जे आहे ते उत्तर देऊ शकतात त्यांचं. हाच ठाणे जिल्हा आहे जिथं शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली. आज सगळीकडे असली नकली आरोप प्रत्यारोप सगळे होत आहेत. पंतप्रधान मोदी तर प्रत्येक सभेत त्यांना नकली शिवसेना म्हणतायत. ते म्हणतायत की निवडणुकीत कळेल. हीच ती माती आहे जिथं फैसला होणार आहे की असली कोण नकली कोण, म्हणजे शिवसेनेच्या बद्दलचा. लोकांना माहिती आहे शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. आणि शिवसेनाचे तत्व जे आहेत, हिंदुत्वाच्या मार्गाने शिवसेना इतके वर्ष वाटचाल केली शिवसेनेने. बाळासाहेबांच्या विचारांवरती जे आहे आम्ही चालतो, सावरकरांच्या विचारांवरती चालतो. आणि ज्यांनी आज हे सगळे विचार जे आहे हे विकून टाकण्याचं काम केलं, सोडून देण्याचं काम केलं आणि जाऊन बाळासाहेब ज्यांना पूर्ण आयुष्यभर ज्यांना विरोध करत होते काँग्रेसला, त्या काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसले. जे काँग्रेस जे आहे सावरकरांना रोज शिव्याशाप देतं, माफीवीर म्हणतं, त्या काँग्रेसबरोबर जाण्याची यांची परिस्थिती झालेली आहे. तर मला वाटतं लोकांना पिक्चर जो आहे तो क्लिअर आहे की कोण खऱ्या अर्थाने जे आहे खरी शिवसेना आहे आणि कोण जे आहे नकली आहे, जसं आपले प्रधानमंत्री म्हणतात. आणि मला वाटतं आता काही दिवसाचा अवधी बाकी आहे. एकदा 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 4 तारखेला जे आहे ह्याचा फैसला जो आहे हा जनता त्यांच्या कोर्टामध्ये करेल. पण तुम्हाला असं वाटतं की सामान्य शिवसैनिकांमध्ये सुरुवातीच्या काळात एक थोडासा संभ्रम होता, कोणता झेंडा हाती घेऊ? बघा, मला वाटतं साहेबांनी 2 वर्षामध्ये, शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्राचं नेतृत्व सांभाळल्यानंतर काम केलं, दिवस रात्र काम करणारा असा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी त्यांच्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवला. प्रत्येक शिवसैनिकापर्यंत, प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आणि जनतापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. जे लोकांना अपेक्षित आहे, महाराष्ट्राला अपेक्षित आहे, तसं काम त्यांनी केलं. 18 तास काम करणारा हा व्यक्ती आहे. 24/7 अवेलेबल असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही. तो जे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्र पाहतोय. आणि मला वाटतं अशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर जे आहे ते लोक उभं राहतात. आज जर आपण पाहिलं असेल ती सामान्य शिवसैनिक, जिल्हा प्रमुख असेल, आमदार असेल, खासदार असेल, सगळे शिंदे साहेबांबरोबर आहेत. सगळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबरोबर काम करतायत. देर इज नो कन्फ्युजन. आज माझ्या मतदारसंघामध्ये पण सगळे जे लोक जुने होते सगळे आमच्या बरोबर काम करतायत. तर हे जे भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत की बाबा कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे, नेते फक्त गेलेले आहेत, तर मला वाटतं हे जे भ्रम आहे ह्यांनी त्यांच्या स्वतःच्या भोवती जे उभं केलेलं आहे आणि ते त्यांच्यातून बाहेर त्यांना निघायचं नाही. त्या कम्फर्ट झोन मधून त्यांना रियालिटी काय आहे खालची, ग्राउंड लेवलची, हे त्यांना बघायचं नाहीये. अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे.
तर मला वाटतं हे सगळे जे उत्तर आहेत आता आपल्याला येणाऱ्या 4 तारखेला मिळतीलच. 2 वर्षापूर्वी जे सत्तांतर झालं, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तो राग आहे. तो राग सभांमधून विरोधी पक्ष ठाकरेंकडून विशेषतः व्यक्त होत असतो. पण त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांकडून, विशेषतः खासदारांकडून तुमच्याबद्दल जी भाषा वापरली गेली, खालच्या मला पातळीवरती वाटतं हे फ्रस्ट्रेशन आहे. हम्म, हे फ्रस्ट्रेशन आहे की आज आपली हार जी आहे ती आपल्याला समोर दिसते, तर आपण कसंही करून जे आहे महाराष्ट्राचं वातावरण कसं गढूळ करू शकतो याच्यासाठी चाललेली ही तडफड आहे. आणि महाराष्ट्राने असं राजकारण कधी बघितलं नव्हतं. महाराष्ट्राने नेहमी जे सुसंस्कृत राजकारण जे आहे पाहिलेलं आहे, त्याला मलिन करण्याचं काम, गलिच्छ करण्याचं काम जे काही लोक करतायत, त्यांच्या तोंडाला आम्ही तोंड देत नाही. त्यांच्या प्रश्नांना जे आहे, ज्यांना शिव्या, शाप, टीका, त्यांच्या टीकेला पण आम्ही भी घालत नाही. शिंदे साहेबांचं नेहमी म्हणणं असतं, आपण आपली मर्यादा जी आहे ती पाळून चाललं पाहिजे. आपल्यावरती जे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराच्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. आम्हाला वाटतं आमच्यावरती बाळासाहेबांचे संस्कार झाले, दिघे साहेबांचे संस्कार झालेत आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले. दुसऱ्याला शिव्या शाप, दुसऱ्याला टीका, दुसऱ्याला गलिच्छ भाषा, दुसऱ्याला बिलो द बेल्ट बोलणं हे आम्हाला कधी शिकवलं नाही. म्हणून आम्ही जे आहे ती भाषेचा वापर त्या ठिकाणी करत नाही. चांगल्याच भाषेचा वापर करतो जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे, महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे विलासजी. आणि त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल करतोय. म्हणून जनता जी आहे ती भरभरून प्रेम जे आहे ते देते, प्रतिसाद जे देते. तुम्ही आतापर्यंत तुमच्या विरोधी पक्षातली जी उमेदवार आहे त्या उमेदवाराचं नाव सुद्धा घेतलं नाही, त्यांच्यावर टीका सुद्धा केली नाही. ही स्ट्रॅटर्जी आहे की काय? नाही, स्ट्रॅटेजी कशाला, आपण आपलं काम करत राहायचं विलासजी. आम्हाला शिकवलेलं तुम्ही तुमचं काम करा. टीकेमध्ये जो आहे तो जास्त वेळ जातो. टीका आपण करतो, समोरचा करतो, परत आपण करतो, परत समोरचा करतो, त्याच्यामध्ये वेळ वाया जातो. त्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांची कामं आपण केली पाहिजे. हे पहिल्या दिवसापासूनचं माझं स्ट्रॅटेजी आहे. आणि आत्ताचीच नाही इलेक्शनची, हे पहिल्यापासून जेव्हापासून मी खासदार आहे तेव्हापासून जो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ जो आहे हा व्यर्थ घालवण्यापेक्षा जे आहे आपण आपलं काम दाखवलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त वेळ जो आहे तो आपला यूज केला पाहिजे. ज्याच्यातून आपल्याला काही मिळणार नाही त्या गोष्टीकडे कशाला गेलं पाहिजे आपण. टीका टिप्पणी एक वेळ ठीक आहे, पण गंभीर आरोपांचं काय? संजय राऊत असं म्हणाले की चंदा दो धंदा लो असा खेळ महाराष्ट्रात सुरू आहे. जी रुग्णसेवा तुम्ही करताय त्या रुग्णसेवेवर जे पैसे खर्च करताय ते पैसे कुठून येत आहेत हे महाराष्ट्राला एकदा सांगा, असा त्यांचा सवाल आहे. बघा, मला वाटतं आरोप तर भरपूर लोक करत असतात, त्या आरोपाला पण काहीतरी तथ्य असावं लागतं. आरोप एकदा करून जे आहे ते पळून जातात लोक. त्याला काही बेस पाहिजे, गोष्टी त्याला काहीतरी कॉन्क्रीट एव्हिडन्सेस पाहिजे. मला वाटतं आज आम्ही पूर्ण प्रामाणिक भावनेने जे आहे ते रुग्णांची सेवा करतो. अँब्युलन्स आम्ही लोकांना देतो, त्याचा त्रास आहे का? रुग्णांचे आम्ही फ्रीमध्ये ऑपरेशन करतो, त्याचा त्रास आहे का? वाढदिवसाच्या निमित्ताने 500-600 मुलांचे हृदयाची शस्त्रक्रिया, ज्यांच्या हृदयामध्ये होल आहे त्यांची हार्ट सर्जरीज करतो, त्याचा त्रास आहे का? ज्याला दृष्टी नाही त्याचे ऑपरेशन करतो, त्याचा त्रास आहे का? जे आम्ही मेडिकल कॅम्प्स घेतो फ्री ऑफ चार्ज लोकांचे, त्याचा त्रास आहे का? तुम्ही आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला 25 अँब्युलन्स दिल्या, 25व्या वाढदिवसाला 30व्या 30 दिल्या. तुम्हाला कधी हिशोब विचारला होता ह्या कुठून आल्या अँब्युलन्स काय? बघा, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत त्यांना चांगलं वाटत होतं या सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं आता त्याच्यामध्ये जास्त कोणाला उत्तर कशाला देत बसायचं, मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे. आपण आपलं काम जे आहे हे करत राहायला पाहिजे. आम्ही त्या निस्वार्थ भावनेने जे आहे हे जनतेला आपलं काहीतरी देणं लागतं, ही भावना जी आहे ही आमच्या मनामध्ये नेहमी आहे आणि ते आम्ही करत राहणार आहे. ह्या निवडणुकीच्या आधी एक वातावरण तयार केलं गेलं 2 वर्ष. वातावरण असं होतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एक चक्रव्यूहात आहेत. हे चक्रव्यूह विरोधी पक्षांपेक्षा जास्त मित्रपक्षांचं चक्रव्यूह आहे आणि हे ते कसं भेदणार, अवघड आहे निवडणूक, अशी सगळी परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे? मित्रपक्ष मैत्रीसह सोबत आहेत का? एकदम जोरात काम करतात सगळे. भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, एनसीपी असेल, आरपीआय असेल, सगळ्याचे सगळे नेते, पदाधिकारी आणि खालचा कार्यकर्ता ग्राउंड लेवलवरचा तो असा झटून काम करतो जसं डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याच्या पक्षाचा उमेदवार आहे. हे फक्त चित्र जे आहे ते तुम्हाला कल्याण लोकसभेमध्ये खूप ठळकपणे जाणवेल. प्रत्येक जण रस्त्यावरती आहे. पॅचअप झालं. पॅचअप म्हणजे हे सगळ्या गोष्टी नव्हत्या अहो कुठल्याच. हे सगळं तुमचं बनवलेलं, मीडियाने बनवलेलं जे आहे या सगळ्या गोष्टी होत्या. मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त तर त्या रुमर्सच असतात. त्या रुमर्स वरती ज्या आहेत त्या बातम्या होतात आणि तुम्हाला खरी वस्तुस्थिती जी काय लोकल लेवलला आहे ती कळत नाही. लोकल लेवलला कधीच जो आहे हा दुरावा खालच्या कार्यकर्त्यांबरोबर नव्हता.
नाहीतर जर असता दुरावा, जर अशा काही गोष्टी असत्या तर तुम्हाला आजचं जे चित्र आहे या कल्याण लोकसभेचं ते तुम्हाला दिसलं नसतं. पण ह्याच्या आधी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला 2 वेळा खासदारकीची संधी मिळाली. मला वाटतं ह्या लाखो लोकांचा एक सवाल असेल, तुम्हाला कल्याणनं 2 वेळा खासदार केलं, तुम्ही यांचं काय कल्याण केलं? बघा, माझा मतदारसंघ सगळ्यात डेन्सली पॉप्युलेटेड आहे आणि सर्वात जास्त लोकांना जो त्रास होतो तो प्रवासाचा. जर गेल्या 10 वर्षाचा जर ग्राफ काढला तुम्ही तर रेल्वे आणि रोडवेजवरती 6,000 कोटी रुपये मी केंद्राकडून आणि राज्याकडून आणू शकलो. मोठ्या प्रमाणामध्ये कामं करू शकलो. 5वी 6वी लाईन गेले 30 वर्ष रखडली होती, ती मी पूर्ण केली. चिखलोली रेल्वे स्टेशन ते मी पूर्ण केलं. रेल्वेचे सर्व्हिसेस वाढवल्या. रोडवेज जर असं आपण पाहिलं, पहिलं धुळीचं साम्राज्य इथे होतं, खड्डे होते रस्त्यांमध्ये. आज माझ्या मतदारसंघातील 60 ते 70% रस्ते जे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले. जिथे फ्लायओव्हर पाहिजे होते फ्लायओव्हर झाले, जिथे रस्ते वाईड करायचे होते तिथे रस्ते वाईड झाले. काटई ऐरोलीसारखा एक गेम चेंजर प्रोजेक्ट जो आहे तो प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये आहे. एक तुम्हाला आता ऐरोलीला पोहोचायचं असेल फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचू शकता डोंबिवलीमधून. अगोदर तुम्हाला 45 ते 50 मिनिटं लागायचे. त्याचबरोबर मेट्रो, लोक वाट पाहत होते की मेट्रो कधी येईल. मेट्रो मतदारसंघामध्ये आली. आज मेट्रोचं काम सुरू झालं. ती 5,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो. भविष्यामध्ये लोकांना जे आहे हे मेट्रोनी नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मुंबई प्रवास करू शकतील आणि पुढच्या 18 महिने ते 24 महिन्यामध्ये मेट्रोचं काम पूर्ण होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नो कॅश काउंटर, फ्री सर्व्हिसेस, फ्री ट्रीटमेंट असे हॉस्पिटल्स उभे केले. उल्हासनगरमध्ये 200 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं केलं, जिथे कॉमन सर्जरीज पासून कॉम्प्लिकेटेड सर्जरीज पर्यंत आम्ही करतो. एकही रुपया पेशंटचा घेत नाही. उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ते हॉस्पिटल चालवते. पण आजही असं म्हटलं जातं की हॉस्पिटलच्यासाठी ठाण्याला जावं लागतं रुग्णसेवेसाठी. ती एक गरज आहे, ती सगळ्यात मोठी गरज आहे. ती ओळखून जी आहे हे आम्ही उल्हासनगरमध्ये हे 200 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं. डोंबिवलीमध्ये जे आहे ही कॅन्सरच्या हॉस्पिटलची पायाभरणी झाली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली. ते जे आहे पुढच्या 1.5 वर्षामध्ये ते हॉस्पिटल सुरू होईल. अंबरनाथमध्ये एक हॉस्पिटल शेवटच्या स्टेजमध्ये आहे, ते कम्प्लीट झाल्यानंतर काही महिन्यात ते सुरू होईल. एक कामगार हॉस्पिटल आम्ही केलं ESIC केंद्राकडून, ते जे आहे ते पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये ते चालू होईल. कळव्यामध्ये जे आहे हे आम्ही धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नावाने युरोलॉजी आणि कार्डिओलॉजी विभाग सुरू केले. तेही फ्री ऑफ चार्ज आहे पेशंटला. केसरी आणि पिवळे रेशन कार्ड जो धारक आहे तो घेऊन तिकडे गेल्यानंतर त्याची पूर्ण ट्रीटमेंट जे आहे हार्टचे असतील किंवा किडनीचे असतील ते पूर्णपणे फ्री ऑफ चार्ज. हे असं मॉडेल जे आहे हे फक्त या कल्याण लोकसभेमध्ये आम्ही केलंय. मला वाटतं कल्याण डोंबिवली मतदारसंघातले तरुण ह्या प्रश्नाशी खूप रिलेट करतील असा प्रश्न. खरं तर कल्याण डोंबिवलीतल्या मुलांसाठी रेल्वे नोकरी आणि छोकरी ही दोन्ही ठरवत असते. सेंट्रलला राहतो म्हणून त्याला स्थळ येत नाही, सेंट्रलला राहतो म्हणून त्याला नोकरी कोणी द्यायला मागत नाही मुंबईमधले. आता त्यांना नोकरी आणि छोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावरती आहे. बघा, हे अगोदरचं चित्र होतं, आता चित्र बदललेलं आहे. आपले पण भरपूर पत्रकार जे आहे ते डोंबिवलीमध्येच राहतात आमच्या, आणि आता कम्युटेशन नोकरी छोकरी मिळाली दोन्ही सोपं केलेलं आहे आम्ही कम्युटेशन. आज ठाण्याला जर जायचं असेल तुम्हाला डोंबिवली मानकोली ब्रिज फक्त क्रॉस करा, 15 मिनिटात ठाणा. काटे ऐरोली झालं की 15 मिनिटात नवी मुंबई. असा प्रवास. मेट्रो झालं की तुम्ही लगेच मुंबईला पोहोचू शकता. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कायमचा मिटलेला आहे कम्युटेशनचा. पण त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट जनरेशन माझा सगळ्यात मेन जो आता फोकस असेल. आता तर कम्युटेशन आपण चांगलं करतोय, पण त्याचबरोबर हे जे कम्युट करतात ना लोक टू अँड फ्रो, ते पण कमी झाले पाहिजे. ते इथल्या इथे त्यांना नोकरी मिळाल्या पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे इथे नवीन नवीन फॅक्टरीज असतील, नोकऱ्या कशा येतील. आता आम्ही एक्सटेंडेड पाले अंबरनाथचं एक्सटेन्शन करतोय, पाले MIDC. तिथे आता ऑलरेडी फॅक्टरी जायला चालू झाल्या, तर लोकांना इथल्याच इथे जॉब मिळेल. एक ग्रोथ सेंटर 27 गावांमध्ये करतोय, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. त्याचबरोबर आम्ही एक महाहब करतोय, महाराष्ट्र हब. स्टार्टअप्स आपलं महाराष्ट्र जे आहे स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. पण जे इनोव्हेटर्स आहेत, जे ग्रामीण भागामधून येतात, चांगले सुपीक आयडियाज आहेत त्यांच्या डोक्यामध्ये, पण परिस्थिती चांगली नाही, त्या लोकांसाठी जे आहे हे महाहब असेल. त्याच्यामध्ये पूर्णपणे हँडहोल्डिंग करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. त्यांना सिम्पल कार्पेंट्री पासून, प्लंबिंग पासून ते AI, ड्रोन्स, या सगळ्या सुविधा ज्या आहेत, 3D ॲनिमेशन, या सगळ्या गोष्टी त्या एका महाहबनी हँड्स ऑन एक्सपिरियन्स ते करू शकतील. टेक्नॉलॉजी तिकडची वापर करू शकतील आणि त्यांच्या त्या डोक्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सत्यामध्ये उतरू शकतील. त्यांचं पूर्णपणे त्यांना बँकचं लोन असेल, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करण्याचं काम
हे महाहब करणार आहे. त्याचबरोबर आम्ही टाटा इन्स्टिट्यूट बरोबर एक कोलॅबोरेशन केले. 200 कोटीचा प्रोजेक्ट आलाय आमच्याकडे. त्याच्यातून जे MIDCs आहेत, माझ्याकडे डोंबिवली MIDC, अंबरनाथ MIDC आहे. या सगळ्या MIDCs मधलं जॉब रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यासाठी ट्रेनिंग जी आहे ती त्या CIT सेंटरमध्ये होईल आणि इकडच्या लोकांना इथेच जे आहे हे जॉब प्लेसमेंट मिळेल. मुख्यमंत्री साहेबांवर ज्या प्रकारची टीका आदित्य ठाकरे यांच्याकडून केली जाते, एक वेळ तुमच्याबद्दल टीका हे समजू शकतो, पण त्यांना एकेरी बोलणं किंवा इतर शब्दांमध्ये त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? मला वाटतं हे संस्काराचा भाग आहे. ज्याच्यावरती जसा संस्कार होतो तशा प्रकारे तो बोलतो. तसे संस्कार झाले असतील. असं म्हटलं जातंय की ठाण्यामध्ये एक सेंटर आहे, पॉवर सेंटर. पण एक पॉवर सेंटर आज कल्याण डोंबिवलीमध्ये निर्माण झालंय आणि ते पॉवर सेंटर आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे. बघा, पॉवर सेंटर वगैरे काय नाही. आमच्यामध्ये एकच पॉवर सेंटर आहे शिवसेनेमध्ये. बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेब आणि शिंदे साहेब काम करतायत पक्षवाढीसाठी. प्रत्येक कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, प्रत्येक उमेदवार जो आहे तो निवडून आला पाहिजे, त्याच्यासाठी काम करतायत. आणि मी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांमधला एक, त्यांच्या फळीमधला एक कार्यकर्ता आहे जो पक्षवाढीसाठी कल्याणमध्ये काम करतोय. त्याच्यापेक्षा जास्त नाही. मला पॉवर सेंटर होण्याची बिलकुल इच्छा नाही. जेव्हा पॉवर सेंटर निर्माण होतात तेव्हा काय परिस्थिती होती ही आपल्याला आता पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. परत ती चूक जी आहे ती आपण केली नाही पाहिजे. चुकातून जे आहे ते आपण नेहमी शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही थोडंसं जरा म्हणजे फ्रंटला न राहता थोडंसं. मला बॅकग्राऊंड मध्ये राहूनच पडद्याच्या मागून काम करायला आवडतं. मी माझा मतदारसंघ आणि पक्षासाठी जे काय करायचंय त्या सगळ्या गोष्टी झोकून देऊन मी काम करतो. तुम्ही युवा विंगचं फ्रंटला येऊन काम करणं टाळलंय, हे त्याच्यामुळेच आहे? बघा, घरामध्ये सगळी पदं घेतल्यानंतर कार्यकर्ता काय करणार, पदाधिकारी काय करणार? तो जो एम करत असतो मला एका दिवशी या पदावरती जाऊन पोचायचंय, त्याच्या इच्छा आकांक्षा त्याचं काय? तो जी मेहनत करतो कंटिन्युअसली की एके दिवशी मला त्या पदावरती जाऊन पोचायचं, सर्वोच्च पदावरती, त्याची इच्छा आकांक्षा तुम्ही पहिलीच मारून टाकणार. पहिलं आणि दुसरं पद जे आहे ते ब्लॉक करून. तर आमच्या पक्षामध्ये तसं नाहीये. आणि नेहमी मी जाहीर पण बोलतोय, जो काम करेल, जो मेहनत करेल, जो रिझल्ट देईल तो सर्वोच्च स्थानावरती पोचेल. पण महाराष्ट्रात एक चित्र सध्या ह्या लोकसभा निवडणुकीत दिसलं की अनेक असे वडील आहेत जे आपल्या मुलाच्या प्रचारामध्ये व्यस्त दिसले, अडकून पडलेले दिसले, अगदी शरद पवार यांच्यापासून, कारण बारामतीत किती दिवस ते होते बघितलं. पण असं इथं चित्र वेगळं दिसतंय. तुमचे वडील कुठे आहेत असा प्रश्न विचारण्याची परिस्थिती आहे. ते येत नाहीत, तुम्ही येऊ देत नाहीत, काय नेमकं? बघा, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि आज त्यांची जबाबदारी आहे की सगळे NDAचे खासदार जे आहे, उमेदवार जे आहे ते निवडून आले पाहिजे. आणि त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये अडकून ठेवणं हे मला योग्य वाटत नाही. आणि या मतदारसंघामध्ये 10 वर्षामध्ये जे केलेली कामं आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याचा रिझल्ट आज मला मिळतोय. लोक खूप उत्साही आहेत, कार्यकर्ते उत्साही आहेत आणि समाधानी आहेत. आणि ते त्यांना पण माहिती आहे की 10 वर्षामध्ये जे उभं केलेलं काम आहे, कार्यकर्ते माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. 5 पार्टीचे कार्यकर्ते उभे आहेत, अजून काय पाहिजे? लोक उभे आहेत मागे आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की कल्याण लोकसभेमधून जो आहे हा डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो पूर्ण बहुमताने, मोठ्या बहुमताने निवडून येईल. या सगळ्या परिस्थितीला बघून आणि कार्यकर्त्यांवरती असणारा विश्वास शिंदे साहेबांचा, नेहमी शिंदे साहेब इथे यायचे, प्रत्येक इलेक्शनला बसायचे, मायक्रो प्लॅनिंग करायचे, रात्रभर इथे शाखेमध्ये बसून. पण यावेळेस एक वेगळं चित्र महाराष्ट्र पाहतोय की माझ्या मतदारसंघामध्ये शिंदे साहेब फक्त फॉर्म भरण्यासाठी काही तासांसाठी आले होते, त्याच्या अगोदरही आले नाही, त्याच्यानंतरही आले नाही. तर हे देखील चित्र जे आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आणि मला समाधान आहे की मी माझं जे काम केलं त्याच्यावरती शिंदे साहेबांचा विश्वास आहे की हा बाबा त्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय आणि जनता जी आहे ती त्याच्या बरोबर आहे. तुम्ही राज ठाकरेंना भेटलात, राज ठाकरे आता तुमच्या सोबत आलेले आहेत आणि सोबत आल्यानंतर तुम्ही एक शब्दप्रयोग केला होता की शिवसेनेचा आणि मनसेचा DNA एक आहे. पण कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये हा DNA जुळलाय का? कारण त्यांचा एकमेव आमदार तुमच्या मतदारसंघात आहेत. हा DNA जुळणं महत्वाचं. बघा, मला वाटतं आपले मतभेद असतात डेव्हलपमेंट वर्क्सला घेऊन. आमच्यामध्ये कधी ती कटुता नव्हती.
पण मी का म्हणालो असं, कारण की आज जेव्हा हे कार्यकर्ते एकत्र आले, शिवसेना आणि मनसेचे मेळावे झाले आमचे, एकत्र आम्ही काम करतो, तर असं बिलकुल असं वाटत नाही की बाबा तो कुठल्या दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे करून. तो ज्या स्फूर्तीने माझा कार्यकर्ता काम करतो, आमच्या पक्षाचा कार्यकर्ता काम करतो, सहकारी काम करतो, त्या स्फूर्तीने तो मनसेचा कार्यकर्ता देखील काम करतोय. शिंदेसाहेबांनी जाहीरपणे ही गोष्ट सांगितली की ते समाजकारणात राजकारणात असल्यामुळे ते तुम्हाला वेळ देऊ शकायचे नाहीत आणि तुम्ही त्याच्याबद्दलची नाराजी सातत्यानं व्यक्त करायच्या बालपणात तुम्हाला तो वेळ वडिलांचा जो क्वालिटी टाइम म्हणतो आपण तो मिळू शकला नाही. आज तुम्ही त्याच भूमिकेत आहात. तुम्ही आता मुलाला वेळ देऊ शकत नाहीयेत. कदाचित वडिलांची ती भूमिका त्या भूमिकेत तुम्ही आहेत. मला वाटतं बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. तशीच परिस्थिती आहे. बरोबर एकदम. कारण की आता राजकारणात आल्यानंतर तेवढा वेळ जो आहे तो परिवाराला देऊ शकत नाही. पण तरीही जेव्हाही वेळ मिळतो रुद्रांश बरोबर, फॅमिली बरोबर जे आहे, हे मी शिंदेसाहेब जेवढं पूर्णपणे लोकांसाठीच आहे. आम्हीही लोकांमध्ये राहून काम करतोय पूर्ण वेळ, पण थोडाफार जेव्हा वेळ मिळतो तेव्हा परिवाराबरोबर, कारण की त्यांच्यावर पण अन्याय होईल नाही तर. आणि या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांच्या आधारे डॉक्टर श्रीकांत शिंदे पुढे जात आहेत हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न होता. खूप खूप आभार तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. थँक्यू धन्यवाद विलासजी. थँक्यू 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 व्हेरी मच.